तेजस स्वस्तामध्ये बाद होताना पाहायला मिळाला. यावेळचा बॉल फटका जरूर चांगला पाहायला मिळाला. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे पिट्टूच्या बॅट मधून या मॅच मधला पहिला षटकार. यावेळचा बॉल बॅटला ब्रश झाला. पाठीमागे यष्टीरक्षक झेल सुटला गेला. महत्वाची कॅच ड्रॉप झाली आणि सेकंड रन इथून कंप्लीट करताना पाहायला मिळतात. पिट्टूचा झेल सोडला. यंदाच्या अंगामध्ये पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये सर्वाधिक इन्फॉर्म असलेला खेळाडू पाहायला मिळाला. जासेच्या क्रीडांगणामध्ये अतिशय पाहायला मिळाला. त्यानंतर नवी मुंबईमध्ये जाऊन देखील 50 धाबांची इनिंग त्यानं साकारली आणि बऱ्याचशा संघामध्ये याचा आयकॉन खेळताना आपण पिट्टूला पाहिलं. त्याचा जेल सोडला त्यामुळे थोडस कठीण बनू शकतं. यावेळचा बॉल प्रत्युत्तर केलाय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे आउट ऑफ द पार पिट्टूच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. षटकार पाहायला मिळाला. कमालीची बॅटिंग पिट्टूची नेहमीच पाहायला मिळते. एक विस्फोटक खेळाडू आहे. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आज आयकॉन खेळताना पाहायला मिळाला. डिंगडॉंग पुणे संघातून नेहमीच व्यावसायिक क्रिकेट खेळताना पाहायला मिळाला. तथा गावदेवी गावठाण असेल, अगदी गोवा राज्यामध्ये जाऊन देखील, राजस्थानमध्ये जाऊन देखील आपल्या नावाची छाप सोडली आणि नुकताच बिहारमध्ये जाऊन देखील एक स्पर्धा जिंकून आला. त्यामुळे महत्वाचा खेळाडू आहे पिट्टू आणि त्याच्या बॅटमधून 2 षटकार पाहायला मिळाले. ISPL सारखी मोठी स्पर्धा पिट्टूने देखील गाजवली आणि नेहमी चांगली कामगिरी पाहायला मिळाली. MB ट्रॉफी मध्ये देखील प्रदर्शनी काम त्याचं पाहायला मिळालं. स्लोवर पद्धतीचा बॉल स्क्वेअर कट केलाय. टिप पॉइंटच्या डोक्यावर पिट्टूच्या बॅट मधून आणखी एक फटका. सीमारेषा पलीकडे षटकार पाहायला मिळतोय. झेल सुटला आणि त्यानंतर मात्र 2 मोठे फटके पिट्टूच्या बॅट मधून. इन द रायगड प्रीमियर लीगच्या 6व्या पर्वामध्ये ज्या खेळाडूने कार जिंकली असा प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. 21 धाबा धापडला लागले गेल्यात. मागील काही चेंडूवर मोठेच फटके पाहायला मिळाले ते म्हणजे पिट्टूच्या बॅट मधून आणि कुणाल नाईक थोडासा महाग ठरला. सिद्धिविनायक भिंगारीचा महत्वाचा गोलंदाज आहे. तिरकीचा जादूगर आणि त्याच्या विरुद्ध धावा होताना पाहायला मिळतात. यावेळचा बॉल स्लॅश करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. हलक्यात फक्त फटका खेळून काढला. सिंगल रन्स इथून आले आणि या एकेरी धाबेनिशी संघ जाऊन पोहोचलाय तो 22च्या घरात. 22वा धाव पडला पाहायला मिळतात.
पहिल्या षटकामध्ये 22 पाहायला मिळतात. नवीन खेळाडू आशिष परदेशी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळणार आहेत. महत्वाचे गोलंदाज आहेत आणि समोर पिट्टू तुम्हाला पाहायला मिळतोय. लोवर फुल टॉस बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखीन एक लांबच लांब षटकार पाहायला मिळतोय. एक षटकार आला होता पिट्टूच्या बॅट मधून, त्यानंतर जेल सोडला आणि जेल जसा सुटला तसे 3 षटकार आणखी पाहायला मिळाले. विस्फोटक बॅट्समन आहे, नेहमीच मागणी या खेळाडूला प्रचंड पाहायला मिळते. यावेळचा बॉल मिस्टर स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात पण एका टप्प्याने चेंडू निघून जाईल. सीमा रेषा पलीकडे मिळतील आणखीन धाबा 4 चौकार पाहायला मिळाला. धावा पडायला लागले. गेले 32 रन्स पाहायला मिळतात. महत्वाचे बॅटिंग पाहायला मिळाली आणि एक विस्फोटक खेळाडू व्यावसायिक दर्जाचा क्रिकेट खेळणारा पिट्टू सुद्धा मैदानात पाहायला मिळतोय. आणखीन एक बॉल आणि त्याला पाठवून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिळती लावा 6 षटकार आला. सीमा रेषा पलीकडे चेंडूला पाठवलाय. लांबच लांब फटके खेळण्यासाठी ओळखला जाणारा पिट्टू आडिया प्रथमेश मात्रे मैदानाच्या आतमध्ये आपल्या नावाची एक वेगळी ओळख निर्माण करताना पाहायला मिळतात. नऊ बॉल मध्ये 38 धावा बनवल्यात. यंदा जासईच्या क्रीडांगणामध्ये पावसाळी रब्बर बॉलच्या स्पर्धेमध्ये पहिला षटक त्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर अगदी नवी मुंबईमध्ये जाऊन देखील आपल्या नावाची एक वेगळी छाप सोडली. नुकताच गेल्या महिन्यामध्ये बिहार राज्यामध्ये जाऊन देखील चांगली कामगिरी करणारा पिट्टू पाहायला मिळाला आणि अगदी बिग बॅश सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये देखील चांगली कामगिरी पिट्टूची पाहायला मिळाली. 38 धावा पडायला लागले गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये आणखीन काही खेळ बाकी आहे. आशिषचा यावेळचा बॉल चॉप करण्याचा प्रयत्न, यॉर्कर बॉल पाहायला मिळाला. 20 मध्ये खेळला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. फक्त एकच धाव आल्याने आता मात्र धाव संख्या जाऊन पोहोचली ती 39च्या घरात. 39 धावा पडायला लागले गेल्यात. आणखीन काही चेंडूचा खेळ बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेलात तर सध्या आशिष परदेशी गोलंदाजी करतायत, ज्यांनी झेल देखील सोडला होता पिट्टूचा आणि त्यानंतर विस्फोटक इनिंग साकारले. 10 बॉल मध्ये 39 बनवल्यात. आजच्या दिवसामध्ये 2 अर्धशतक पाहायला मिळाली. साईश मात्रे जासे आणि त्यानंतर सचिन याच्या बॅटमधून यावेळचा बॉल हा ट्रॅकर त्याला पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखी एक चेंडूला पाठवले सीमा पार षटकार. अकुट टप्प्याचाच बॉल होता आणि त्याला मिड विकेटच्या पट्ट्यामध्येच पाठवले. 45 धावा बनवल्यात. अवघ्या 11 बॉल मध्ये 45 धावा बनवल्यात जीपी क्लब पुंडे या टीमनं. यावेळचा बॉल सोडून दिला. लेगेशीच्या बाहेरून जाताना पाहायला मिळतात. यष्टिक तिथे आले. चेंडूची पकड चांगली पाहायला मिळाली आणि 1+1 अशा 2 धावा देखील मिळाल्या जाणार आहेत. लेगेशीच्या बाहेरून जाणारा चेंडू पाहायला मिळाला. 47 धावा दापडल्या लागले गेल्यात. आणखी काही चेंडूचा खेळ बाकी आहे. रबर बॉलच्या स्पर्धा अनेक ठिकाणी चालू आहेत आणि त्यामध्ये आपण म्हणूयात की खारकोपर या क्रीडांगणामध्ये पहिली रबर बॉलची स्पर्धा पाहायला मिळते विंजोर ग्रुपच्या माध्यमातून आणि एक भव्य दिव्य आयोजन. 16 ग्रामीण संघ आणि 8 ओपनचा लॉट, एक आगळे वेगळं आयोजन पाहायला मिळते. 47 धावा दापडल्या लागले गेल्यात. यावेळचा बॉल थोडासा खालीच ठेवलाय. डॉट बॉल त्यांना पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव पडला धाबा लागले गेल्यात त्या 1 बाद 47 धाबा. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये त्याला पाहायला मिळतात. दर्पण मडवीना तुम्ही आता पाहू शकता. महत्वाचा आणखी एक गोलंदाज दाखल होताना पाहायला मिळेल. दर्पण मडवी दाखल होताना पाहायला मिळतात.
सिद्धिविनायक भिंगार या नावानं संघ खेळताना पाहायला मिळतोय. आज रघु काका नाही आहेत पण नेहमीच चांगली गोलंदाजी त्यांची देखील पाहायला मिळाली. नवीन गोलंदाज दर्पण मडवी आलेत. यावेळचा बॉल मिस्ट्रोक आहे गणेशचा. क्षेत्ररक्षक कुणा थोडेसे लांबच राहिले. बॅकहँड एरियामध्ये चेंडू पडला आणि आणखीन एकच धाव मिळायला जाणाऱ्या धावपटा धावा लागले गेल्या त्या 48 धावा पाहायला मिळतात. 48 रन्स. टू वैयक्तिक 39 धाव संख्या खेळतोय. रंगणामध्ये आज देखील चांगला खेळ पाहायला मिळाला आणि नेहमीच पुढे संघामध्ये जाऊन आपल्या नावाची एक वेगळी छाप पिट्टूच्या माध्यमातून नेहमी पाहायला मिळाली. यावेळचा बॉल लोवर फुल टॉस होता. लेग एसटीच्या बाहेरून जाणारा चेंडू पाहायला मिळतोय. बॅटला व्रत झाला आणि त्यानंतर पाठीमागं चेंडू जाताना पाहायला मिळाला. सिंगल रन इथून कंप्लीट केले आणि 49 धावा धावपडल्या लागले गेल्यात. चांगल्या स्थितीमध्ये सध्या पुंडे संघ पाहायला मिळतोय. आजच्या दिवसामध्ये पहिल्या मॅच मध्ये 83 धावा बनवल्या होत्या जासे टीमनं. यावेळचा बॉल मिस्ट्रोक आहे. डीप एक्स्ट्रा बाउंड्री लाईनच्या पलीकडे आउट ऑफ द पार्क. आणखीन एक मोठा फटका गणेशच्या बॅट मधून षटकार. 50 धावा कंप्लीट झाल्यात. 55 धावा होताना पाहायला मिळतात. आतमध्ये फटकेबाजी चांगली पाहायला मिळाली. 55 धावा धावपडल्या लागले गेल्यात. क्रीडांगणाच्या आतमध्ये दर्पण मडवीच्या विरोधात मोठे फटके येताना पाहायला मिळाले. त्यामुळं रबर बॉलची स्पर्धा म्हणल्या तर लांब लचक फटके येताना पाहायला मिळतात. कधी कधी मिस्ट्रोक देखील सीमारेषा पलीकडे जाताना पाहायला मिळतात. नवीन विक्रम अनेक वेळा मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळाले. चला मॅच बॉल आलाय पिट्टू. पंचावन्न धावा आपल्याला लागले गेल्यात. 55 रन्स. यावेळचा बॉल एका टप्प्यात लॉंग बोट लाईनच्या पलीकडे मिळणी लाभा 4 आणि किन एक चौकार. स्टार्ट चांगला करून दिला पिट्टूने. त्याला साथ देत असताना आपण गणेशला पाहू शकतो. त्याच्या बॅट मधून येणारे फटके देखील पाहायला मिळतात. 59 धावा धावपडल्या लागले गेल्यात. 22 स्ट्राईक रेटनं सध्या धावा बनवत असताना आपण पुणे टीमला पाहू शकता. यावेळचा बॉल खालीच राहिलाय. क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतात. लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला आणि आता चेंडू कदाचित क्षेत्ररक्षकाने अडवला. मागील चेंडूवर 2 धावा आल्यात आणि बाईकच्या 2 धावा पाहायला मिळाल्यात. शेवटचा आणखी एक बॉल बाकी आहे. 61 धावा धावपडल्या लागले गेल्यात. यावेळचा बॉल फटका जरूर चांगला पाहायला मिळाला. बॅकवर्ड रिजन मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने येताना पाहायला मिळतात आणि कम्मालीचं क्षेत्ररक्षण केलं. चेंडू अडवला क्षेत्ररक्षकानं. 2 धावा कंप्लीट टीसीसाठी पलटलेत आणि पाहता 4 धावा धावून काढल्यात. कम्मालीचं रनिंग बिटवीन पाहायला मिळालं आणि शेवटच्या बॉलवर 4 धावा धावताना पाहायला मिळालेत. 65 धावा धावपडल्या लागले गेल्या. 65 रन्स. 3 षटकांचा इथे खेळ समाप्त झाला. आणखीन 2 षटकांचा खेळ बाकी आहे पिट्टू. बऱ्याचशा रबर बॉलच्या स्पर्धा अनेक ठिकाणी चालू आहेत पण जिथे 4 षटके त्यानंतर 3 षटक कधी कधी 2 षटक पाहायला मिळतात आणि कधी कधी शेवटच्या मॅच लागली अंतिम शेवटच्या एका षटकाची मॅच देखील पाहायला मिळत असते. पण आयोजन कमिटीचे विशेष आपण कौतुक करूयात की प्रत्येक सामना हा 5 षटकांचा खेळवला जातोय आणि नेहमीच क्रिकेटला दर्जा देणारे गाव म्हणून कारकोपर या गावाकडे पाहिलं जाते आणि इथे प्रत्येक सामना 5 षटकांचा पाहायला मिळालाय. 65 धावा धावपडल्या लागले गेल्यात. आणखीन 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बारा बॉल 40 वर पिट्टू खेळताना पाहायला मिळतोय. पासष्ट धावा धावपट्या लागल्या गेल्यात. फुल टॉस बॉल
लवकर पिक करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला पण प्रॉपर टायमिंग करू शकले नाही त्यामुळं डॉट बॉल पाहायला मिळाला. कुणाल नाईक मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. महत्वाचा गोलंदाज आहे. नन्ना मुन्ना जादूगर या नावानं प्रसिद्ध आहे. अनेक साऱ्या पनवेल क्रिकेट मध्ये महत्वाचा गोलंदाज आहे. कुणाल नाईकला सध्या आपण गोलंदाजी करताना पाहू शकता. पहिल्या षटकामध्ये थोडासा मागणा ठरला होता. यावेळचा बॉल आणखीन एक बॉल निर्धाव हाताळला. पिट्टूच्या समोर आणखीन एक डॉट बॉल टाकताना आपण कुणालला पाहू शकतोय. कुणालची एक वेगळी ओळख आहे. नेहमीच पाहायला गेलं तर पनवेल की खुशबू या नावानं देखील प्रसिद्ध आहे कुणाल. आणि त्याचमुळं नेहमीच भिंगारी गावाचं नाव मोठं करत असतं पण कुणालला पाहिलं. यावेळचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. गोलंदाज स्वतःच्या फॉलो तर चुन वाढवू शकले नाही आहेत पण सिंगल रन्स पाहायला मिळते. आणि या एकेरी धाबेनिशी 66 धाबा दापडल्यावर पाहायला मिळाल्यात. तिथे असं पडतं की 80-85 पर्यंत सहज संघ जाईल तिथे कुणाल आला आणि कुणालला मागील 3 चेंडूवर मध्ये अवघी एकच धाव खर्च केल्या. स्ट्राईकला तुम्ही गणेशला पाहू शकता. यावेळेचा बॉल आणखी एक चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. डॉट बॉल त्यांना पाहायला मिळतोय. मागील 4 चेंडूमध्ये अवघी एकच दिलंय. पहिल्या षटकामध्ये 22 आल्या होत्या कुणालच्या पण त्यानंतर मागील 4 बॉल मध्ये अवघी एकच धाव त्यांना पाहायला मिळाली. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. बॅटला ब्रश झालाय. पाठीमाग आशिष पाहायला मिळतात. एकच झाले आणि आता एकेरी धाबेनिशी संघ जाऊन पोहोचलाय. तो अर्थातच 67च्या घरात 67 रनसाठी शेवटचा एक बॉलचा खेळ बाकी आहे. 67 शेवटचा बॉल आणि तो देखील निर्धाव येताना पाहायला मिळाला. फार कमी धावांचा षटक कुणालला टाकल्या. अवघ्या 2च धावा त्याच्या माध्यमातून येण्यात आल्या. तरी चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. त्यामुळं या षटकामध्ये फार कमी धावा येताना पाहायला मिळाल्यात. मागील 3 षटकामध्ये 65 होत्या आणि या षटकामध्ये अवघ्या 2च आल्या. त्यामुळे 67 धावा झाल्यात. शेवटचा आणखी एक षटक बाकी आहे. प्रत्येक सामना 5 षटकाचा खेळला जातोय. चिंचपाड संघ देखील रेडी राहा. आपण यानंतर आपलीच मॅच खेळवली जाणार आहे. लाकत गोलंदाज नवीन गोलंदाज 12 मिनिटात लाकत दाखल झालेत. यावेळचा पहिलाच बॉल वर आक्रमण केलंय. गणेशच्या बॅट मधून चेंडूला पाठवलंय सीमारेषा पलीकडे. षटकार पाहायला मिळाला आणि या षटकारानं संघ जाऊन पोहोचलाय. तो अर्थातच 73च्या घरात 73 धावा पाहायला मिळाल्यात. 73 रन्स. चांगल्या पद्धतीने क्रिकेट आता खेळताना पाहायला मिळत्या. लोवर फुल टॉस बॉल आडवा बॅटनं फटका खेळला. मिड विकेट रिझन मध्ये शतक पाहायला मिळतात. एकच धाव फक्त पाहायला मिळाली आणि आता एकेरी धाबेनिशी 74 वर्ष जाऊन पोरला. पिट्टूला पाहायला गेलं त्याच्या बॅटमधून अर्धशतक पाहायला मिळेल का 41 धाब्यांवर तो खेळतोय.
आणि या इनिंग मध्ये आणखीन 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. त्याच्या अर्धशतकासाठी आणखीन 9 धावांची गरज आहे. आजच्या दिवसातील तिसरा अर्धशतक पाहायला मिळेल का पिट्टूच्या बॅटमधून. या बेलचा बॉल पाठीमागच्या दिशेनं क्षेत्रक्षेत्राला पाहायला मिळते. सिंगल रन्स कंप्लीट केले. दुसरीचा प्रयत्न वेगाने करतोय आणि आता धोक्याच्या इंडने धावला. दुसरी धाव घेत असताना पिट्टू बाद होताना पाहायला मिळेल. आणि महत्वाची विकेट रनआउटच्या स्वरूपात मिळवल्या भिंगारी टीमनं. दुसरा हाताला लागला फुंडे टीमला. नवीन खेळाडू कुणाल गरज मैदानात दाखल झालेत. अकूट टप्प्याचा बॉल कुणालच्या बॅट मधून समोरच्या दिशेने खेळला. क्षेत्ररक्षक आहेत पण त्याच्या मस्तकावर दस्तक देत देऊन चेंडू निघून गेला सीमारेषा पलीकडे. मिळती लाभा 6. आणखीन एक षटकार. षटकार पाहायला मिळाला. 81 धावा दापडा लागले गेल्यात. शेवटच्या आणखी 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये महत्वाची मॅच पाहायला मिळते. एका बाजूला कुणाल घरात दाखल झाला आणि आल्या आल्या त्याच्या बॅटमन षटकार पाहायला मिळाला. फुल टॉस बॉल त्याला पाठवलाय. डीप बॅकवर्ड स्पेल एक बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक षटकार पाहायला मिळतोय. 2 बॉल 2 षटकार. चांगली सुरुवात केल्या. पिट्टू बाद झाल्या पण मैदानाच्या आतमध्ये कुणाल नावाचं वादळ चाललंय आणि षटकारांना आजच्या दिवसातील सर्वाधिक हाय स्कोर पाहायला मिळतोय. 87 धावा धावपडा लागले गेले. 87 रन्स सर्वाधिक हाय स्कोर जीपी क्लब फुंडेच्या नावावर लागताना पाहायला मिळतोय. आणखीन एक फटका तो देखील सीमारेषा पलीकडेच. 93 धावा तब्बल पाहायला मिळाल्यात. 93 रन्स. कमालीची बॅटिंग केले कुणालना. 3 बॉल सलग 3 षटकार पाहायला मिळालेत आणि संघाला नेऊन ठेवले 5 षटकाच्या समाप्तीनंतर 93च्या घरात. आणि सिद्धिविनायक भिंगारी संघासमोर 94 धाबांचं टार्गेट पाहायला मिळणार आहे. 94 रन्स.
धन्यवाद विपुलजी पाटील यांचा आवाज आपण ऐकलात आणि जाऊया मॅचच्या दिशेने जिथे फार मोठं टार्गेट आता चेस करावं लागणार आहे. याच्या दिवसातील सर्वाधिक मोठी चेस म्हणूया. मगाशी आपण 89 धावा पाहिल्या, परंतु त्याही पेक्षा पुढे जाऊन तब्बल 94 धावांचं भलं मोठं डोंगर या ठिकाणी उभं करण्यात आलं. जीपी क्लब पुंडे संघ आणि त्यांच्या विरोधात सिद्धिविनायक क्रिकेट क्लब भिंगारी अशी लढत आपण पाहत्या. एकीकडे पनवेल तालुक्यात, दुसरीकडे उरण तालुका बॅटिंग अग्रेसर राहिले पुंडे संघाचे आणि 94चा पाठलाग. चला बॉलर्स नेम साईश साईश येत आहेत पहिल्या षटकामध्ये. साईशला आपण पाहत्या. बॅट्समन एकीकडे कुणाल नाईक आणि दुसरीकडे आपण आशिष परदेशी या खेळाडूला पाहत्या. 30 बॉल 94चा पाठलाग. मोठी चेस आजच्या दिवसातील या संध्याकाळमधील ही सर्वाधिक मोठी धावसंख्या पूर्ण केली जाईल का? पहिला बॉल वेगवान बॉल, तेज तर्रार, गोलंदाजीतला वेग पाहायला मिळाला. डॉट बॉल न केले सुरुवात. फार चांगली बॉलिंग स्टार्ट पाहायला मिळाली साईशच्या माध्यमातून. हा साईश मात्र जासईचा खेळाडू आपण पाहिला. अगदी सुपर 6 मध्ये संघ दाखल झालाय जासईचा. त्याच्यानंतर पुढची मॅच चिंचपाडा टीम बिनजोड 11 चिंचपाडा संघ खेळणाऱ्या विनर्स टीमच्या विरोधात आणि त्याच्यानंतर जासई संघ शेवटच्या मॅच मध्ये खेळणाऱ्या विनर संघाच्या विरोधात. पहिला बॉल डॉट आला. 5 ओव्हर मध्ये 94 काढायचे. वेगवान बॉल, भन्नाट वेग, चांगला बॉल चपकन विकेट किपरच्या हातामध्ये निघाला. पावसाळी रबर बॉल मध्ये गोलंदाजाला जास्त प्रमाणात खांद्याचा वापर करावा लागतो जेणेकरून तो जास्त वेग प्राप्त करेल आणि इथे वेगवान गोलंदाजीचं प्रदर्शन साईशच्या माध्यमातून 2 बॉल मध्ये कुठल्याही प्रकारची रन्स त्याने दिली नाहीये. आता दबाव वाढला. कुणाल नाईकच्या विरोधात चांगली बॉलिंग करतायत साईश. पुढे टाकला यॉर्कर बॉल, अचंबित केलंय कुणाल नाईकला. बॅटिंग करत असताना थोड्या अडचणीच वाढवल्यात आणि तिथे लेग स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. व्हाईट +1 अशा 2 धावा आपण ऍड करणार आहोत. 2 धावा धाव फलकावरती. लेग स्टंपच्या थोडासा बाहेर गेला बॉल आणि त्याच कारणास्तव व्हाईट देण्यात आला. स्ट्राइक वरती आशिष परदेशीला आपण पाहता. लेफ्टी बॅट्समन हा देखील खेळाडू नेहमी आक्रमकतेने खेळताना आपण पाहिला. युवा जिगरबाज खेळाडू. या कमी गतीचा बॉल मागे पाठवलाय. फाईन लेगला चेस कठीण आहे. बॉल निघालाय धन 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 करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आशिष परदेशीच्या बॅट मधून आलाय पहिला खणखणीत चौकार. ओ क्लीन बोल्ड. 3 स्टंपच्या मधोमध परफेक्ट यॉर्कर. नो चान्स ऑफ द बॅट्समन. थेट स्टंप वरती निशाणा साधलाय. मागच्या बॉल वरती 4 आल्या जरूर परंतु पुढच्याच बॉल वरती दांडी गुल केले साईशना. पहिला झटका लागलाय सिद्धिविनायक क्रिकेटला भिंगारी संघाला. आशिष परदेशी बॅक टू द आउट. न्यू बॅट्समन दर्पण मडवी येताना पाहायला मिळतात. इन अप नंबर 3. आणखीन एक युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. सध्या अनेक गावांमध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा पाहायला मिळतात. पावसाळी रबर बॉलची सध्या आपण स्पर्धा खेळतो. क्रिकेट साऱ्यांचाच आवडीचा खेळ राहिला. नुकताच मे महिन्यामध्ये देखील आपण उरण पनवेल प्रीमियर लीग ही स्पर्धा पाहिली आणि जसा जून महिना आला जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेला सुरुवात होताना पाहायला मिळाली होती जेव्हा पाऊस देखील पडला नव्हता. चला लवकर बाहेर या. यावेळीचा बॉल इनसाइड आउट खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात.
त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल एका टप्प्यानं सीमारेषा पार. 10 मिनिट 4 चौकार. पाच बॉलच्या अखेरीस धाव फलकावरती 10 धावा. फार मोठी धाव संख्या 94 धावा. तेवढं सोपं नाहीये आता. समोरच्या दिशेनं स्टेट ड्राईव्ह काल्या पडद्याच्या समोर मारलाय. स्टेट हिट, ग्रेट हिट. बॉल सीमारेषा पार. षटकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा लागल्या सिद्धिविनायक भिंगारी संघाच्या 1 बाद 16 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धाव फलकावरती 16 धावा. लगेच पुढच्या गोलंदाजाला इन्व्हाइट करा, कारण अद्याप याच्यानंतर 2 सामने आपल्याला पूर्ण करायचे आहेत. चोवीस बॉल 78 धावेची आवश्यकता. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धाव फलकावरती धावा लागल्यात. 1 बाद 16 धावा. 78 धावेची आणखीन आवश्यकता येणाऱ्या 24 बॉल मध्ये. बॉलिंगच्या उंबरठ्यावरती आपण पिट्टूला पाहत आहे. अर्थातच प्रथमेश येताना पाहायला मिळतात. सर्वाधिक जास्त क्रिकेटच्या स्पर्धा सातत्याने खेळाडू खेळत असतो. विविध राज्यांमध्ये जाऊन अनेक टीम कडून या खेळाडूला मागणी करण्यात येते. तो खेळाडू बॉलिंग ट्रॅक वरती. ओ पिट्टू यांचा पहिला बॉल वेगवान आहे. 3 स्टंपच्या समोर लाईन वरती गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. लेग बायच्या सायने एक सिंगल एक्स्ट्रा धाव आपण ऍड करतो. धाव फलकावरती 17 धावा. 5 षटकांची मॅच आणि या मॅच मध्ये तब्बल 94 धावांचा पाठलाग सध्या करण्याचा प्रयत्न करतात सिद्धिविनायक भिंगारी टीम. 17 धावा धाव फलकावरती. तेवीस बॉल 77 धावेची आवश्यकता. तेवीस बॉल 77 धावा हे समीकरण मॅचला जिंकण्यासाठी. आता वेल कसा वाचेल याच्याकडे लक्ष देऊया आपण. थोडीशी घाई करूया, कारण बराच वेळ वाढल्या. प्रत्येक मॅच मध्ये 1 तासाहून अधिक वेळ घेत आहेत खेळाडू. टप्पा बॉल जागेवरून पिक केला बॉलला. अप्रतिम फटका. शॉट ऑफ द डे. बॉलला पाठवले सीमारेषा पार. षटकार. 6 धावा मिळतील. ऍक्शन रिप्ले मध्ये हा फटका वाट पाहिली आणि त्याच्यानंतर बॉलची वाट लावणारा हा फटका मारला. दर्पणच्या बॅट मधून हा दणदणीत षटकार. 6 धावेने धावांची गती पुढे जाईल. धाव फलकावरती धावा 23. 23 धावा. 22 बॉल आता 71 ची आवश्यकता. 22 बॉल 71 धावा. यावेळीचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. थोडासा बाहेर निघाला बॉल. कुठल्याही प्रकारचा इशारा नाहीये. अंपायर्सकडे आशाभूत नजरेने पाहत आहेत बॅट्समन, परंतु इथे लाईन चांगली आहे. आणखीन एक डॉट बॉल. अशा परिस्थितीमध्ये डॉट बॉल खेळणं घातकच ठरणार आहे संघासाठी. दर्पण इथे मोठे फटके तुम्हाला मारावे लागतील, कारण आता रिक्वायर्ड रन रेट प्रचंड वेगाने पुढे चाललाय. मोठा रिक्वायर्ड रन रेट. धावा हव्या तशा काढू शकले नाहीयेत. ओ वेगवान बॉल. झपकन विकेट किपर अगदी बॅट्समनच्या अंगाला फॉलो करत असताना चेंडू. रन्स एकच धाव मिळेल. 1-1 धावेने तेवढा फरक पडणार नाहीये पुंडे संघाला. त्यांना ठाऊक आहे षटकार चौकार तरच सामना पुढे जाईल. 5 षटकांची मॅच. 1.4 बॉल अर्थातच 10 बॉलचा खेळ संपला. 30 बॉल मध्ये 94 चा पाठलाग. सध्या 24 बनल्यात. येणाऱ्या 20 बॉल मध्ये 70 धावेची आवश्यकता. शेवटचे 20 बॉल 70 धावा. फार मोठी धावसंख्या उभी गेली जीपी क्लब फुंडे संघानं. कमी गतीचा बॉल पडला. हलकासा बाहेर वळवला. ही खासियत राहिली प्रथमेश यांची. काही दिवसा अगोदर आपण रायगड प्रीमियर लीग स्पर्धा पाहिली, जिथे सर्वाधिक मोठं पारितोषिक याच खेळाडूच्या नावावरती राहिलं. 4 व्हीलरची कार. प्रतिभाशाली खेळाडू आणि अनेक साऱ्या स्पर्धांमध्ये प्रथमेशनं फुंडे
लोंढे गावाचं नाव, उरण तालुक्याचं नाव पुढे नेण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. इथे फटका चांगल्या कुणालच्या बॅट मधून तंत्रशुद्ध स्ट्रोक मिनिट पर्यंत पोहोचून फटका खेळला. बॉलला पाठवले कव्हर बाउंड लाईनच्या पलीकडे षटकार. 12 बॉलच्या अखेरीस धाव फलकावरती 30 धावा. चला मॅचला आपण सुरुवात करूया. बॉल चेक करण्यामध्ये बराच वेळ, त्यामुळे आज जरी पहिला दिवस असला तरी वेळ प्रचंड वाढल्या. आज स्पर्धेमध्ये आपण पाहता सध्या 4:53 म्हणजे जवळजवळ आता 5 वाजणार आहेत आणि 2 सामने आपल्याला पूर्ण करायचे आहेत. पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धांमध्ये अनेक आयोजक ही देखील सूचना देत आहेत की सुरुवातीचे 2 बॉल चॉईसचे राहतील खेळाडूंच्या आणि त्याच्यानंतर आयोजक देतील त्या बॉलनं खेळवणे. बरेच सामने खेळवले जातात. ते देखील सर्रास पावसाळी रबर बॉल मध्ये आपण नियम पाहतो. आयोजकांनी हा नियम पुढच्या मॅच मध्ये हा नियम लागू करण्यात येईल. 2 बॉल सुरुवातीचे चॉईसचे दिले जातील आणि त्याच्यानंतर आयोजक जो बॉल देतील त्याने तुम्हाला खेळायचा आणि संपूर्ण बॉल अगदी नवीनच आहेत पॉकेटमध्ये. ही सूचना आयोजक देतात. त्यामुळे आता मॅच कडे आपण पुन्हा एकदा जाऊया. 18 बॉल 64 धावा पाठलाग करायचा आहे. आणखीन 64 धावेची आवश्यकता. जवळजवळ 21हून अधिक धावा प्रति ओव्हर तुम्हाला काढाव्या लागतील. गोलंदाज तयार तिसऱ्या षटकामध्ये. लेग स्टंपच्या लाईन वरती गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. इथे चान्स रनआउटची संधी. चांगला कॉल केला. वाईटचा इशारा अंपायरचा. एक अतिरिक्त रन्स. समीकरण आता 18 बॉल 63 धावेची आवश्यकता. एखादं षटक 22-25 रन्स आलं तर धावांचा पाठलाग बनेल का कदाचित याच ओव्हरला टार्गेट करतील का बॅट्समन. हे महत्वाचं षटक आहे. इथे सामना बदलू शकतो. फटका फसलाय. कॅचची संधी परंतु विकेट कीपर पासून अगदी दूर राहिला बॉल. एक सिंगल या बॉल वरती देखील. चर्चा आम्ही मगाशी देखील केली की सिंगलनं तेवढा फरक पडणार नाहीये. त्यामुळे तुम्हाला मोठ्या फटक्यांकडे कॉन्सन्ट्रेशन करावं लागणार आहे. लक्ष वेधावं लागणार आहे मोठ्या फटक्यांकडे. अशा परिस्थितीमध्ये जिथे टार्गेट तुम्हाला आता सध्या 60हून अधिक धावा काढायच्या आहेत त्या देखील 17 बॉल मध्ये 62 धावेची आवश्यकता. 10 षटकार जवळजवळ मारायचे आहेत 17 बॉल मध्ये. प्रॅक्टिस सेशन मध्ये अनेक वेळा अशीच प्रॅक्टिस केली जाते. 12 बॉल मध्ये 30 काढल्या तर तुला डबल बॅटिंग. सध्या त्याच दृष्टिकोनातून बॅटिंग करावी लागणार आहे. 10 षटकार मारायचे आहेत. इथे फटका चांगला आहे. मधोमध बॅटच्या उंची जास्त प्राप्त केली आहे. लांबी मिळेल का? लांबी देखील प्राप्त करणारा हा बॉल चालला सीमारेषा पार. कुणाल नाईक यांच्या बॅट मधून षटकार. सहा धावा मिळतील. 38 धावा. धन्यवाद विनोद भगत जो आपण बॉल दिलात. त्या ठिकाणी आमचे प्रेक्षक आहेत विनोद भगत. 16 चेंडू आणि 56 धावेची आवश्यकता. चर्चा केली की या ओव्हर मध्ये 25-24 रन्स आल्या तर सामना राहू शकतो. त्यावेळीचा बॉल दिशा हाईट फॅक्टर उंची जास्त चांगला डिसिजन अंपायरचा. एक्स्ट्रा रन वाईटच्या साहाय्याने एक अतिरिक्त धाव एक्स्ट्रा ऍड केली जाईल.
चला थोडीशी घाई दाखवा दोन्ही टीम. हे दोन्ही संघांसाठीच महत्वाचं आहे, कारण जिंकणारा संघ पुढे खेळणाऱ्या, जेणेकरून कुठल्याही प्रकारच्या जरी अंधार पडला तरी आपण लाईट्स ऑन करू, परंतु त्याही अगोदर आपल्याला पूर्ण सामने कव्हर करायचे आहेत. उजेडामध्ये जेवढ्या खेळवते ते सामने. सन्माननीय कुणालजी पाटील यांना आम्ही मंचावरती येण्याची विनंती करतो. ओ समोरच्या दिशेने खोदून काढला बॉल ऑन साइडला, लॉंग ऑन बाउंड लाईनच्या पलीकडे कुणाल नाईकचं आक्रमण, बॉल सीमा पार, षटकार. क्या बात आहे, काय फटका खेळला, लाजवाब. कुणाल नाईक लढवय्या वृत्तीचा खेळाडू, 45 धावा धाव फलकावरती. आता समीकरण 15 बॉल 49 धावा. का 94 धावेचा विक्रम मोडला जाईल का? 49 हव्यात दर्पण 15 बॉल मध्ये. 15 बॉल मध्ये 45 काढल्यात. आता पुढच्या 15 बॉल मध्ये 49 काढायचे आहेत. चांगली मॅच, चांगला सामना पुढे चाललाय. मॅच एंटरटेनमेंट मोड वरती आले. सामन्यामध्ये आनंद वाढत चाललाय प्रेक्षकांचा, कारण सुरुवातीच्या 15 बॉल मध्ये जे काम करायचं होतं भिंगारी संघाला ते त्यांनी केलं. जवळजवळ निम्मा प्रवास पार केलाय, अद्याप निम्मा राहिलाय. तो 15 बॉल मध्ये काढायचा आहे. 15 बॉल 49. कुणाल नाईक मध्ये ती क्षमता आहे. हा खेळाडू पुढील 10-12 बॉल त्याच्या वाट्याला आले, त्यामध्ये 7-8 षटकार आले तर सामना विजयाच्या दिशेने जाईल भिंगारी संघ. मॅच मजा आले सामन्यामध्ये. आता 15 बॉल 49. आपटलाय बॉल, जागेवरून आक्रमण करत असताना आपल्या टप्प्यात आलं की आपण कार्यक्रम करतो हे सांगतायत कुणाल. आणखीन एक षटकार. त्रेचाळीस धावेची आवश्यकता. येणाऱ्या 13 बॉल मध्ये 43 धावा. 14 बॉल मध्ये 14 चेंडू आणि 43 धावा. चांगला संघर्ष आणि अशा संघर्षाची प्रेक्षक दाद घेत आहेत. त्यानं कशी बॅटिंग केली, 94चा पाठलाग त्याने कसा करून दाखवला, ही सध्या चर्चा प्रेक्षक करतायत. चांगली बॅटिंग करतायत कुणाल, त्यामुळे सध्या मॅचचा रिझल्ट 50-50च म्हणूया, कारण आता चान्स भिंगारी संघाला देखील आहे. सामना जिंकण्याची संधी आता वाढली. 14 बॉल 43 धावा. इथे पाहूया काय डिसिजन येईल. अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा, चांगला निर्णय. आणखीन एक बाउन्सर बॉल, 2 अलाउड होते आणि यस 2 वॉर्न करण्यात आले 2 वेळा. आणि हाईट फॅक्टर साठी कदाचित पुढे बाउन्सर आला तर अंपायर्स एक मोठा निर्णय, नो बॉल देऊ शकतात. आता व्हाईट बॉल आले 2. 14 बॉल मध्ये आता 42 धावेची आवश्यकता. ही चर्चा केली की एखादं षटक हवंय 22-25 धावांचा. कदाचित ते षटक कुणाल आता या ओव्हर मध्ये पूर्ण करतायत की काय. 42 आणखीन काढायचे आहेत. येणाऱ्या 2 बॉल मध्ये किती धावा येतील हे पाहण्याजोगं राहील आता. आणि 12 बॉल मध्ये किती राहतात. 14 बॉल 42 धावा. गोलंदाजावरती दडपण वाढलंय. एकीकडे कुणाल आहे, दुसरीकडे दडपण खेळतायत. व्ही शेप मध्ये समोरच्या दिशेनं ऑन साइडला आणखीन एक चांगला फटका, बॉल सीमा पार, षटकार. कदाचित वेगळ्या गोलंदाजाचा वापर करायला हवा होता, एखादं एक्स्ट्रा षटक पिंटूच्या वाट्याला. परंतु 2 षटक साईशच्या माध्यमातून हाताळली. साईशनं 11 बॉल मध्ये 44 दिल्यात. 11 बॉल मध्ये 44. कदाचित एखाद्या गोलंदाजाचं देखील फास्टेस्ट 50 पूर्ण होईल का आता. आणि मगाशी आपण साईशला पाहिलं, जासईच्या त्यानं अर्धशतक झळकावलं. त्याच्यानंतर सचिनला पाहिलं, 2 अर्धशतक या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. नंतर जयेश भोईर 43 वरती बाद झाला. या मॅच मध्ये प्रथमेश यांनी देखील जवळजवळ 50च्या दिशेने वाटचाल दाखवली होती, परंतु ते देखील बाद झालेत. परंतु इथे संधी आता गोलंदाजाचं अर्धशतक कंप्लीट करण्याची बॅट्समनला. 11 बॉल मध्ये 44 धावा दिल्यात. 58 वरती संघ पोहोचला. स्पीड अप द मॅचला. येणारे 13 बॉल 36 धावेची आवश्यकता. आता 13 बॉल मध्ये अवघे 6 षटकार मारायचे आहेत. आणि कुणालनं सध्या 6च गणित गिरवत ठेवलं. 6 षटकारच त्यानं मारलेत आतापर्यंत. त्यामुळे कुणाल खेळतायत अवघ्या 9 बॉल मध्ये 30 धावा. दर्पणने त्याला चांगली साथ दिले. 6 बॉल मध्ये 18 वरती तो देखील खेळतोय, परंतु प्रवास अद्याप संपला नाहीये. कोण जिंकेल या मॅच मध्ये. येणारे शेवटचे 13 बॉल 36 धावेची आवश्यकता.
44 दिल्यात साईशनं महागडी गोलंदाजी. या ओव्हर मध्ये टेन्शन दिलंय फुंडे संघाला. ओ आता कमी गतीचा बॉल, बॉल डॉट 12 बॉलचा खेळचा साईश यांचा संपला. 44 त्यांनी दिल्या, एक विकेट्स मिळाली अगदी 18 बॉलच्या अखेरीस. आता समीकरण 12 बॉल. सामना जिंकण्यासाठी सिद्धिविनायक क्रिकेटला भिंगारी संघाला आणखीन 36 धावेची आवश्यकता. बारा बॉल 36 धावा. चला एकत्रित येऊ नका, आम्ही विनंती करत आहोत त्वरित मॅचला सुरुवात करा. समीकरण 12 चेंडू 36 धावेची आवश्यकता. चला प्लीज आम्ही विनंती करतोय फिल्डिंग डिपार्टमेंट फुंडे टीम, बघा आज पहिला दिवस आहे, आम्हाला आज पहिला दिवस पूर्ण करायचा आहे. लवकरात लवकर फिल्डिंग लावा. 12 बॉल 36 ची मॅच. बारा बॉल मध्ये आणखीन 36 धावा. स्पर्धा आपण 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून कव्हर करतो. तिकडे आमच्या सारे बॅनर्स वरती आयोजक, प्रमुख पाहुणे जे या स्पर्धेला भेट देण्यासाठी येणार आहेत. बिंजोड ग्रुप पुरस्कृत मान्सून कप, अगदी पावसाळी रबर बॉलची स्पर्धा आपण पाहत्या. प्रचंड मोठा ग्रुप आहे जिथे बॅनर्स वरती जो मधोमध तुम्ही स्क्रीन वरती बॅनर पाहत्या. अनेक यंगस्टर ज्यांनी या स्पर्धेला आयोजित केल्या. बिंजोड ग्रुपच्या माध्यमातून ही स्पर्धा 12ला 36 हव्यात. हा सामना जिंकण्यासाठी पहिल्या बॉल वरती सिंगल घेण्यात आले आणि स्ट्राईक वरती आणण्याचं काम केले. दर्पण चांगली साथ देत आहेत, महत्वाचं आहे. जिथे मुख्य खेळाडू चांगली बॅटिंग करतोय त्याला जास्त वेळ नॉट स्ट्राईक एंड वरती ठेवून चालत नाही. फास्ट स्क्रीन वरती सध्या तुम्ही आमचे मुख्य आयोजक पाहता. मुख्य आयोजक आयुषला आपण स्क्रीन वरती पाहताय. त्यानंतर आर्यनला आपण पाहताय. हर्ष आणि प्रियश यांचे बॅनर सध्या आपण स्क्रीन वरती पाहिले. बिंजोड ग्रुप ही स्पर्धा ज्याने आयोजित केली. ओ इथे चुकी केली आहे, खेळाडून बॉल निसडला त्याच्या हातातून, त्याचा फायदा मिळाला. रन्स मिळतील 4. फिल्डिंग घातक ठरेल संघाला. असं नाहीये की धावा प्रचंड आहेत. आता धावांचा पाठलाग सिद्धिविनायक भिंगारीने देखील हळूहळू केलाय आणि जवळ आता 10 बॉल मध्ये 31 राहिल्यात. त्यामुळे आता सामना बॅलन्स आहे. कोण जिंकेल याचं बाकीत आपण ठरवू शकत नाही सध्या तरी. 10 मध्ये 31 धावा. कुणाल चांगली बॅटिंग करतायत, पोहोचलाय तो 34 वरती. आणखीन एक यॉर्कर बॉल गॅप मध्ये चाललाय. 2 खेळाडू धावतायत. प्रथमेश पोहोचलाय, एक सिंगल कंप्लीट करण्यात आले. त्याही पेक्षा चांगला थ्रो आला. त्याच्यानंतर एकच धाव, डॉट एक सिंगल मिळेल. 9 चेंडू आणि आता 30 धावेची आवश्यकता. 9 बॉल 30 धावा. हे 3 बॉल आता महत्वाचे आहेत. इथे किती धावा येतील येणाऱ्या 3 बॉल मध्ये, जास्तीत जास्त धावा कशा येतील याच्याकडे आता पाहणं गरजेचं राहील. दर्पण मगासपासून सिंगलला प्राधान्य देत कुणाला स्ट्राईक देत होता, आता सिंगल पेक्षा त्यालाही मोठे फटके खेळावे लागणार आहेत. हे विसरून चालणार नाहीये. फुल टॉस बॉल, फटका चुकलाय. इलेव्हेशन लांबी कमी पडले. कॅचची संधी आहे. ओ इथे काय केलंय, हे घडलंय काय? 2 खेळाडूंच्या मधोमध बॉल आता चाललाय सीमारेषा पार. अंपायरचा इशारा. धावा मिळतील 4. आठ बॉल 26 धावा. कॅच सहज पकडला जाईल असं साऱ्यांनाच वाटलं, परंतु तिकडे प्रथमेश, तिकडे कॅप्टन, 2 खेळाडूंच्या मधोमध आवाज, कॉलिंग पोझिशन, तू घे आणि त्याच्यानंतर कॅच मात्र ड्रॉप झाला. 8 बॉल धावा जिंकण्यासाठी 26. महत्वाचे 2 बॉल. फुल टॉस टाकलाय, समोरच्या दिशेने मारलाय बॉल. लॉंग ऑफ बाउंड लाईनच्या पलीकडे टाळ्यांचा गजर करत हा बॉल सीमारेषा पलीकडे षटकार. आता सामना शेवटचे 7 बॉल. मॅच जिंकण्यासाठी 20 धावेची आवश्यकता.
समीकरण शेवटचे 7 चेंडू 20 धावा. सामना थोडासा डिफिकल्ट आता बनवलाय जी पिकल फुंडे संघासाठी. मग अशी 94चा पाठलाग असं वाटलं की सामना भिंगारी संघासाठी कठीण राहील की का. 20 धावेची आवश्यकता. 7 बॉल 20 धावा. शेवटचा बॉल. षटकाराला 14 राहतील, डॉट आला तर 20 राहतील. फुल टॉस बॉल. हा देखील फटका तेवढे लांबी प्राप्त करू शकला नाहीये. प्रयत्न केला स्वतः गोलंदाजानं. कुणाल म्हणत असतील काय मारलाय फटका, षटकाराला असता फुल टॉस बॉल होता. नाराज आहेत खेळाडू, त्यांना ठाऊक आहे षटकार महत्वाचा होता. मिळाल्या 2. समीकरणात शेवटचे 6 बॉल 18 धावेची आवश्यकता. आजच्या दिवसामधील ही दुसरी मॅच जिथे शेवटच्या ओव्हर मध्ये 18 डिफेंड करण्याची संधी आता मिळणार आहे. मागच्या मॅच मध्ये आम्ही वाशीगाव संघाला पाहिलं, 6 मध्ये 18 त्यांनी रोखल्या. आता 6 बॉल 18 वाचवायच्या जी पिकल फुंडे संघाला. चला कॅप्टन, या पुढची मॅच बिनजोड 11 चिंचपाडा संघाचे कर्णधार आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा आणि पुढची मॅच तुम्हाला खेळायची. या मॅच मध्ये जिंकणाऱ्या संघाच्या विरोधात 6 चेंडू 18 धावा. शेवटचे 6 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी अद्याप 18 धावेची आवश्यकता. साहिलच्या हातामध्ये बॉल देण्यात आला. टीमचा कर्णधार. अगोदर कॅच ड्रॉप झाली, तिथे साहिल पाहायला मिळाला. 6 चेंडू आणि आता 18 धावा. 94ची सर्वाधिक मोठी चेस आजच्या दिवसातील विक्रमी धावसंख्या ती मोडली जाईल का हा प्रश्नचिन्ह होता, पण तो आता 6 बॉल 18 धावा. पहिल्या इनिंग मध्ये देखील जाता जाता कुणाल यांनी लागोपाठ 3 षटकार मारले. तो कुणाल आता आपण स्टंपच्या मागे पाहताय. 6 बॉल मध्ये 18 धावा साहिलला वाचवाव्या लागतील. टीमचा कर्णधार, लीडर, कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट ही भूमिका त्याला आता बजवावी लागणार आहे. 6 ला 18 समोर कुणाल आहेत. पहिला बॉल ऑन साइडला लॉंग ऑन बाउंड लाईनच्या दिशेने सीमा पार. धावा मिळतील 6 षटकार 12 धावेची आवश्यकता. 5 बॉल 12 धावा. सर्वाधिक मोठी धावसंख्या आजच्या दिवसात ती सध्या तुटण्याच्या उंबरठ्यावरती झाली आहे. 94चा पाठलाग सोपं नाहीये. 94 धावा 30 बॉल मध्ये. परंतु कुणाल असा खेळाडू आहे ज्याने या मॅच मध्ये 410च्या स्ट्राईक रेटनं अवघ्या 10 बॉल मध्ये 41 काढल्यात. नॉट आउट तो बॅटिंग करतोय. 1 मॅन आर्मी. 5 बॉल 12 धावेची आवश्यकता. आता टप्पा टाकला. आडव्या बॅटने पुल करण्याचा प्रयत्न. एक सिंगल का दुसरी धाव मिळेल का इथे. धोक्याची ठरू शकते. चांगला थ्रो आलाय. अवघी एकच धाव. चांगली फिल्डिंग. समीकरण आता 4 बॉल 11 धावेची आवश्यकता. कुणालच्या बॅटिंगचं आपण कौतुक केलं, दर्पणला देखील विसरून चालणार नाहीये. 310चा स्ट्राईक रेट त्याने देखील राखलाय. 10 बॉल मध्ये 31 धावा काढल्यात. त्यामुळे कुणाल देखील चांगल्या बॅटिंगच्या मोड मध्ये पाहायला मिळाला. सामना जिंकण्यासाठी 4 बॉल 11 धावा. हाय व्होल्टेज मॅच. 4 बॉल 11 ची लढत. कोण जिंकेल, कुणाला पहिला विजय मिळणार आहे, कोण जाईल पुढच्या दिशेनं, हे 4 बॉल ठरवतील. आता खराब टाकलाय बॉल आणि इथे प्रत्युत्तर देत असताना बॉलला पाठवलाय सीमा रेषा पार. षटकार. अवघ्या 5 धावेची आवश्यकता. कदाचित 100 काढायला हव्या होत्या का, अख्या प्रश्न खेळाडू म्हणत असतील जे फिल्डिंग करतात. 94 काढल्यानंतर त्या देखील आता कमी वाटल्यात. 3 बॉल 5 धावेची आवश्यकता. दर्पण कुठल्याही प्रकारच्या दर्पणाखाली बॅटिंग केली नाहीये. निर्भीडपणे तो खेळलाय. जिगरबाज बॅटिंग, लढवय्या वृत्तीची फलंदाजी, आक्रमकता, पॉझिटिव्ह अप्रोच, अप्रतिम बॅटिंग. 3 बॉल 5 धावा. इथे एक चिक्की सिंगल घेण्याचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट करण्यात आले.
लेग बायचा इशारा, एक्स्ट्रा रन. आता समीकरण 2 बॉल 4 ची आवश्यकता. चला पाण्याची मागणी करतात कारण सलामीला आलेत कुणाल. दोन बॉल 4 धावेची आवश्यकता. वैयक्तिक 42 वरती खेळतायत कुणाल. कुणाल हेच म्हणत असतील माझ्या अर्धशतकापेक्षा विजय मला महत्वाचा आहे. काल देखील विपुलजी आपण हेच पाहिलं. इंग्लंड संघ जो रूट 99 वरती नॉट आउट राहिला, कदाचित स्ट्राईक घेऊन तो 100 देखील पूर्ण करू शकला असता, आणखीन एक शतक ऍड झालं असतं. पण तू कधी कधी काही खेळाडूंचा हा देखील विचार असतो मला माझा संघ जिंकायला हवा ही भावना राहते. आणि आज कुणाल यांच्या बॅटिंगचं आपण कौतुक करूया. 42 वरती खेळतात परंतु सामना संपला नाहीये. साहिल 2 बॉल 4 धावेची आवश्यकता. का शेवटच्या बॉल वरती मॅच येईल का? आतापर्यंत आम्ही 5 सामने कव्हर केले, एकही सामना 4 ओव्हर मध्ये 3 ओव्हर मध्ये संपला नाहीये. प्रत्येक मॅच 5-5 षटकांची आले. पहिल्या टर्न मध्ये 5 षटक कॉमेंट्री विपुलजी पाटील करतात, दुसऱ्या टर्नला आमच्या वाट्याला 5 ओव्हर येतात. त्यामुळे प्रत्येक मॅच 5-5 ओव्हरची राहिल्या. 2 बॉल 4 धावा. शेवटच्या ओव्हर पर्यंत सामने रंगलेत. हीच खासियत म्हणून या स्पर्धेची. आता कुठे जाईल बॉल? 2 बॉल 4 धावा. ओ बॉल चांगला आहे, यॉर्कर बॉल. एक धाव पूर्ण करण्यात आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव मिळणार नाहीये. शेवटचा एक बॉल, शेवटच्या एका बॉल मध्ये आता कंपल्सरी 3 धावेची आवश्यकता. लेग बाईटचा इशारा आला अंपायरचा. 1 बॉल 3 धावा. पैसा वसूल सामना. प्रेक्षक टीव्ही वरती मॅच पाहत आहेत ते देखील खुश झाले असणार या मॅच वरती. 94 धावांचा पाठलाग. जवळजवळ 185 धावा या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये पूर्ण झाल्यात. क्या बात आहे. इकडे 94चा पाठलाग, तिकडे सध्या 91 काढल्यात. 185 धावा, त्या देखील 10 षटकांमध्ये. आता 188 पूर्ण होतील का? 1 बॉल 3 धावा. ओ इथे बॉल आलाय डॉट. अप्रतिम संघर्ष राहिला परंतु शेवटी कॅप्टननं सामना जिंकून दाखवलाय. हार्दिक हार्दिक अभिनंदन जीपी क्लब फुंडे टीम. अभिनंदन. हार्ड लक कुणाल, हार्ड लक दर्पण. अंगावरती फॉलो का केले